मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMP अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. पहिला प्रश्न बघा, कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यामधील पहिलं गाव कोणतं बनलं आहे? तर पेडगाव हे बघा या ठिकाणी बनलेलं आहे. कोणतं? पेडगाव. मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे करण्यात आलं आहे. कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे? तर अमेरिका. लक्षात ठेवायचं, अमेरिकेने याच्यावर बंदी घातलेली आहे. उत्तराखंड सरकारने राज्यामधील किती जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केलं आहे? तर 13. लक्षात ठेवा, 13. नेक्स्ट पहा, पंकज अडवाणीने भारतीय स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये कोणतं पदक जिंकलं आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पहा. नेक्स्ट बघा, पॅरा आर्चरी आशिया कप 2025 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदकं जिंकले आहेत? तर 6 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. पहा किती? 6 सुवर्ण पदकं. नेक्स्ट बघा, थाईपुसम 2025 उत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये बघा हा सुरू झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, तमिळनाडू राज्यामध्ये. इंग्लंड संघाविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? तर विराट कोहली हा ठरला आहे. कोण? विराट कोहली. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे? तर शिखर धवन. मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्गीय महिला कोण ठरली आहे? तर बघा सेगे गेला ही ठरली आहे. पहा. IPL 2025 साठी RCBने कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर रजत पाटीदारची नियुक्ती केली आहे. नेक्स्ट बघा, महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर या ठिकाणी बघा 96व्या क्रमांकावरती. कितव्या? 96व्या. लक्षात ठेवा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये कोणत्या देशामध्ये सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे? तर डेन्मार्क या देशामध्ये कमी भ्रष्टाचार झाला आहे. लक्षात ठेवा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये 180 देशांच्या यादीमध्ये कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे? तर दक्षिण सुदानमध्ये झालेला आहे. बघा, आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशामध्ये चालू झाली? तर ही चीनमध्ये चालू झालेली. कोणत्या? चीन देशामध्ये. भोपाळ या ठिकाणामधील भोपाळ या ठिकाणामधील 2024च्या वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये जे काही सुवर्ण पदक आहे बघा, ते सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? अतिशय IMP प्रश्न आहे बघा. जे काही भोपाळ या ठिकाणी वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा झाली होती, यामध्ये जे काही सुवर्ण पदक आहे बघा, ते जिंकलेले बघा. ऑप्शन क्रमांक बी, शाहू तुषार माने. लक्षात ठेवायचंय बघा, शाहू तुषार माने यांनी हे जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 23 डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला? राष्ट्रीय किसान, आता उत्तर या ठिकाणी बघा, चौधरी चरण सिंग. लक्षात ठेवायचंय कधी? तर 23 डिसेंबर. कधी? 23 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ कोणता दिवस? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय चौधरी चरण सिंग आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा काय? चौधरी चरण सिंग हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात? मित्रांनो, तुमच्या डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी बघा काळी स्लाइड घेतलेली बघा, ज्यामुळे तुमचा अभ्यास अतिशय सुरळीत होईल. अतिशय IMP प्रश्न बघा. तुम्ही या ठिकाणी शपथ घ्या, जवळजवळ या ठिकाणी बघा 200 पेक्षा जास्त म्हणजे 252 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तुम्हाला या ठिकाणी कुठलीही अडचण या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ एकदम आपला IMP असणार आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला, पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. ISSF कनिष्ठ विश्वचषक 2025 जे काही यजमानपद आहे हे कोणत्या देशाकडे? तर हे आपल्या भारताकडे. लक्षात ठेवा, आपल्या भारताकडे आहे. पुढचा प्रश्न बघा, वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट 2024 हा कोणी जारी केला? तर WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा जारी केलेला आहे. नेपाळचे भारतामधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची नेपाळचे भारतामधील राजदूत. लक्षात ठेवायचंय, राजदूत म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला, 7 नंबरचा प्रश्न आहे बघा, स्वतंत्र सैनिक सन्मान पेन्शन योजना कोणत्या मंत्रालयाने चालू केलेली आहे? तर ही मित्रांनो गृह मंत्रालय. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक सी, गृह मंत्रालयाने बघा स्वतंत्र सैनिक सन्मान पेन्शन योजना या ठिकाणी
चालू केलेली आहे. कोणी? आपले गृह मंत्रालयाने. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर भारतामधील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल हा कोणत्या राज्याच्या रियासी भागात जिल्हा कोणता आहे? रियासी कोणता? रियासी जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा हा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक लक्षात ठेवा. ऑप्शन्स क्रमांक डी लक्षात ठेवायचं. जम्मू आणि काश्मीर आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. ऑप्शन क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर आपलं बरोबर उत्तर असणार आहे बघा. जे अँड के. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर खालीलपैकी कोणत्या पक्षाला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी ते या ठिकाणी विचारले आपल्याला पक्षी म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर आपल्या सगळ्याला माहिती बघा कोणता इथं ईगल जे काही गरुड आहे बघा त्या गरुडाला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलाय. आणि आपला कोण आहे बघा मोर. नाच रे मोरा आंब्याच्या बाणात. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ बघून खूप भारी वाटत असेल किंवा तुमच्या मार्कामध्ये एकतरी या ठिकाणी मार्क वाढणार असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं मित्रांनो की माझी जी काही मेहनत आहे बघा ती खरोखर काम करते. त्यामुळं नक्की एक लाईक करून घ्या जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि नक्कीच याचा मला सुद्धा फायदा होईल. कारण की लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची बघा. पुढचा प्रश्न बघा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 नुसार प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? काय प्रश्न आहे बघा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 नुसार या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये ऑप्शन क्रमांक आहे अमेरिका. लक्षात ठेवा अमेरिका हा बघा 2024 नुसार बघा पहिला देश आहे. लक्षात ठेवायचं अमेरिका. समजलं? पुढचा प्रश्न बघा शिक्षक हक्क दिवस कधी साजरा करण्यात येतो? काय प्रश्न आहे पहा शिक्षक हक्क दिवस. शिक्षकांचा हक्क दिवस कधी असतो? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी. लक्षात ठेवायचं ऑप्शन्स क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर बघा 11 एप्रिलला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा. तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत? काय प्रश्न आहे तेलंगणाचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? चला द्या उत्तर पटकन. ऑप्शन क्रमांक बी जी श्री जिष्णुदेव वर्मा. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक बी काय बघा श्री जिष्णुदेव वर्मा हे आहेत. पुढचा प्रश्न बघा 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राला आतापर्यंत किती वेळा पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे? बघा या ठिकाणी विचारलंय किती वेळा पहिले पारितोषिक मिळालेलं आहे. किती वेळा मिळालेलं आहे असं विचारलंय. तो ऑप्शन क्रमांक डी किती वेळा बघा या ठिकाणी 7 वेळा. किती वेळा? 7 वेळा पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा एक देश एक निवडणूक. एक देश एक निवडणूकसाठी कोणती समिती गठीत करण्यात आली? कोणती समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली? तो ऑप्शन क्रमांक बी रामनाथ कोविंद समिती. कोणती बघा रामनाथ कोविंद समिती ही गठीत करण्यात आलेली आहे. कोणती? रामनाथ कोविंद समिती. पुढचा प्रश्न बघा 100वा तानसेन संगीत महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता? काय प्रश्न आहे 100वा कोणता 100वा तानसेन संगीत महोत्सव. अतिशय महत्वाचा प्रश्न ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर बघा मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेश मध्ये बघा 100वा कितवा 100वा तानसेन कोणता तानसेन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा पॅरा अथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चा यजमान देश कोण आहे? त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी भारत. लक्षात ठेवायचं आहे भारत. लक्षात ठेवायचं आहे भारत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा रणजी ट्रॉफी 2024 चा उपविजेता संघ कोणता ठरलेला आहे? रणजी ट्रॉफी तो ऑप्शन क्रमांक बी विदर्भ. अतिशय महत्वाचा प्रश्न बघा सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. जी काय रणजी ट्रॉफी बघा ही क्रिकेटच्या संदर्भामध्ये आणि यामध्ये विदर्भाने बाजी मारली. लक्षात ठेवायचं बघा विदर्भाने या ठिकाणी बाजी मारलेली आहे. पुढचा प्रश्न बघा पहिला अंडर 19 महिला आशिया कप विजेता संघ कोणता आहे? पहिला अंडर 19 19 वर्षाखालील बायांचा आशिया कप कोणी जिंकलेला आहे? तो ऑप्शन क्रमांक बी आपल्या भारताने या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे. कोण जिंकलेल्या भारताने. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या बँकेने 42 दशलक्ष डॉलर्स बघा कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा कोणी घेतलेला हा निर्णय. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी एडीबी. एडीबी म्हणजे काय आशियन डेव्हलपमेंट बँक. लक्षात ठेवायचं आहे आशियन डेव्हलपमेंट बँक हिचं नाव आहे बघा
अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे पहा, भारतामधील पहिले सीमावर्ती सौर गाव मसाली, काय प्रश्न आहे बघा, भारतामधील पहिले सीमावर्ती सौर गाव मसाली हे असून ते किती टक्के वीज निर्मिती गावातच करतात? ते असे प्रश्न भरपूर वेळा विचारले जातात. याचा करेक्ट आन्सर बघा 100%. लक्षात ठेवायचं आहे, भारतामधील पहिलं सौर गाव आहे बघा मसाली, आणि ते किती टक्के वीज निर्मिती गावात करतात? तर 100% वीज निर्मिती ही गावामध्येच केली जाते. नेक्स्ट आहे बघा, स्वतंत्र सैनिक सन्मान पेन्शन योजना कोणत्या मंत्रालयाने चालू केली आहे? तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, गृह मंत्रालयाचं करेक्ट आन्सर आहे बघा. कोणतं? गृह मंत्रालय. हे प्रश्न डबल झाले, पुन्हा आपण पुढचे घेऊ. तर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने कारागृह आणि सुधारक सेवा विधेयक 2024 हे मंजूर केलं आहे? 2024 हे मंजूर केलं आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू का केरळ? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए आपलं महाराष्ट्र. लक्षात ठेवायचंय, ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्राने बघा कारागृह सुधारक सेवा विधेयक मंजूर केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अपात्र ठरलेली विनेश फोगाट ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपल्या सगळ्याला माहिती, कुस्ती या खेळाशी संदर्भामध्ये कोण? विनेश फोगाट. कुस्ती या खेळाशी संबंधित आहे विनेश फोगाट. कोणत्या? कुस्ती. पुढचा प्रश्न काय बघा, महिला धोरण आणणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे? कोणतं राज्य बघा? ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र हे बघा या ठिकाणी महिला धोरण आणणारं भारतातील पहिलं राज्य बघा. महाराष्ट्र राज्यामधील किती गावामध्ये 100% सौर ऊर्जेचा वापर करणारी योजना महावितरणातर्फे राबवण्यात येणार आहे? किती गावामध्ये? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी 150 गावांमध्ये. लक्षात ठेवायचं बघा 150 गावांमध्ये काय करणार आहे बघा 100%, किती? 100% सौर ऊर्जेचा वापर करणारी योजना महावितरणातर्फे या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. अलीकडे सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे कोणतं राज्य पहिलं भारतीय राज्य बनलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड. लक्षात ठेवायचंय बघा उत्तराखंड आपलं बरोबर उत्तर आहे बघा. अलीकडे सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारं कोणतं पहिलं राज्य बनलेलं आहे? तर उत्तराखंड बनलेलं आहे. नेक्स्ट बघा, भारत हा जगामधील टिंब क्रमांकाचा क्रूड स्टील उत्पादनाचा देश बनला आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 2. लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या क्रमांकाचा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, आपके स्क्रीन के ऊपर कोणत्या देशाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन 2, काय बघा शाहीन 2 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर शाहीन असले नाव आपल्या सगळ्यांना माहिती कुठं असते? पाकिस्तानामध्ये. लक्षात ठेवायचंय पाकिस्तान. शाहिद आफ्रिदी शाहीन हे कुठं? पाकिस्तान. पुढचा प्रश्न बघा, 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे की 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तो ऑप्शन क्रमांक सी अनुराधा पौडवालला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे बघा. कोणाला? अनुराधा पौडवालला. आलं लक्षात? रोबोट साठी कोणत्या विभागाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला उपक्रम आहे? काय बघा रोबोट. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी सीमा सुरक्षा दल. लक्षात ठेवा सीमा सुरक्षा दल. नेक्स्ट बघा, 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या पुरुष आणि महिला दुहेरीमध्ये कोणते पदक जिंकलं आहे? कॅरम मध्ये. कॅरम आपण सगळे खेळायचं उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये, आता उन्हाळा येणारच आहे बघा. तो ऑप्शन क्रमांक सी सुवर्ण पदक याचं करेक्ट आन्सर आहे बघा सुवर्ण पदक. पुढचा प्रश्न बघा, नुकत्याच इयर काय प्रश्न बघा नुकत्याच आयक्यू इयरच्या मते काय प्रश्न आहे? आयक्यू इयरच्या मते जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं आहे? जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं आहे? तर काठमांडू. लक्षात ठेवायचंय काठमांडू सगळ्यात प्रदूषित शहर झालेलं आहे. मुख्यमंत्री काय प्रश्न आहे बघा मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने चालू केली आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण, तशी मुख्यमंत्री
मैया सन्मान योजना ही कोणत्या राज्याने चालू केली आहे? तर लक्षात ठेवा, झारखंड राज्याने बघा ही चालू केली आहे. कोणत्या? झारखंड राज्याने. पॅराऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धा 2024 ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर 2024 ची जी काय पॅराऑलिम्पिक आहे ही कुठं करण्यात आली होती? आपल्या सगळ्याला माहिती आहे, पॅरिस या ठिकाणी. अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 100% आणि सरळ सेवेला सुद्धा पाहायला मिळणार आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बघा. दोहा डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्रा यांनी खालीलपैकी कोणता क्रमांक पटकावला? खालीलपैकी कोणता क्रमांक पटकावलेला आहे? तर या ठिकाणी बघा, दुसरा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. दुसरा क्रमांक नीरज चोप्राने पटकावलेला आहे दोह्यामध्ये. 26वा प्रश्न आहे बघा. 20वा 26व्या युके आशियाई चित्रपट महोत्सव 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे? काय प्रश्न आहे बघा. 26व्या युके आशियाई चित्रपट महोत्सव 2024 मध्ये कोणाला फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, शबाना आझमी. लक्षात ठेवायचं आहे, शबाना आझमी. कोण आहे बघा? शबाना आझमी. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेली बांगलार बार योजना ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, घरकुल. लक्षात